नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. आज या ठिकाणी या सत्काराच्या निमित्ताने उपस्थितीमध्ये सद्गुरु श्री गोपाळ बाबा, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या प्रेरणेने आम्ही इथपर्यंत येऊ शकलो, ते आमचे काका व गुरुवर्य बुवाजी. खरं म्हणजे असं आहे की शास्त्र असं सांगते की काही लोकांची नावं घ्यायची नसतात, असं शास्त्र आहे बरं का. 5 लोकांची, 4-5 लोकांची नावं घ्यायची नसतात म्हणे. पूर्वीच्या काळी मोठ्या मुलाचं नाव घ्यायचं नाही. सर्वात जो मोठा मुलगा आहे त्याचं नाव घेत नव्हते. आमची आजी घेत नव्हती नाव बाबाचं, नाही का, तो बाप कुठं आहे म्हणे असं म्हणायचं. दुसरी गोष्ट, गुरुचं नाव घ्यायचं नाही, नाही का. जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना नावाने बोलवायचं नाही, नाव घेऊन त्यांचा पुकारा करायचा नाही. तिसरी गोष्ट की जो मी अजिबात जिचं नाव घेत नाही तिचं नाव घ्यायचं नाही. तुम्ही जिचं नाव घेत नाही तिचं नाव घ्यायचं नाही म्हटलं, नावाने झाका मारण्याची पद्धत सुरू झाली महाराज. पूर्वी नावं घेत नव्हते असं असं म्हणतात बा. आता इथं नानालाच विचारलं पाहिजे. आता आता इथं विचारण्यासारखं दुसरं कोणीच नाही. आता इकडे कोणीच नाही, त्याच्यामुळे नाव घेऊ नये म्हणतात, नावानं हाका मारू नये. मी एकाला विचारलं, कारण नाव का घेऊ नये. त्यांनी सांगितलं की नाव घेतल्याने मालकाचं आयुष्य कमी होते, आणि स्त्रीने आपल्या मालकाचं नाव घेतल्यामुळे तिचं आयुष्य कमी होते, म्हणून नाव घेऊ. आणि म्हणून पूजनीय हे सगळी मंडळी, खरं म्हणजे वासुदेवा सरस्वतीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि काय योगायोग आहे बघा आजचा, खरंच योगायोग आहे. मला मग फोन आला आमच्या खेडकरांनाचा की बा अनिकेत महाराज या ठिकाणी आलेले आहेत. अनिकेत महाराज हे जगद्गुरू तुकोबारायांचे 16वे वंशज आहेत, 17वे 11वे वंशज आहेत. खरं म्हणजे यांचं येणं जे आहे ना, ते आजचं खरं म्हणजे ही सफलता आहे. आजच्या कार्यक्रमाची, तुमच्या कार्यक्रमाची, तुम्ही केलेल्या नियोजनाची ही सफलता आहे की पूजनीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि लक्ष्मण महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आज रात्रभर थांबणार आहे तिथं. अर्थात बघा, या बाजूने शेगाव आहे, या बाजूने वरुड आहे. मी ज्यांच्या प्रेरणेने हे सगळं काम करतो, ती प्रेरणा या बाजूने, आणि ज्यांच्या छायेमध्ये मी हे सगळं काम करतो ती छाया या बाजूने. श्री संत गजानन महाराजांच्या त्या ठिकाणी 4 वर्षाचा अभ्यासक्रम केल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला ही प्रेरणा झाली आणि आम्ही पुढे गेलो. आणि हे केलं पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. मला आठवते की गुरुवर्य ओंकार महाराज मला बुवाजीच्या भेटीसाठी घेऊन गेले. त्यांना बुवासाहेब म्हणत बरं का, बुवासाहेब म्हणत. तसं खरं म्हणजे बुवासाहेब ही पदवी फक्त बुवालाच मिळाली ना. बुवासाहेब, साहेबासारखं सगळं काम होतं. मला आठवते लक्ष्मण महाराज, तुम्ही ज्यावेळेला शेगावला त्यांची सेवा करत होते, आणि शेगावला सेवा करताना गंध लावताना तुमचं हेकडं लागलं, खणखण दिली होती ठेवून तुम्हाला. तुला गंधही लावता येत नाही अजून. हो, फार गरम होतं महाराज. आणि त्या तालमीतली ही सगळी मंडळी, लक्षात ठेवा, त्या तालमीतली ही सगळी मंडळी. म्हणून बुवासाहेबांच्याकडून आम्ही भेटीला गेलो. भेटीला गेल्यानंतर नाना, मी त्यांच्याजवळ बसलो. बसल्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला, आणि खरं सांगतो तुम्हाला, त्यांनी मला आशीर्वाद दिला की गड्या, तू फार मोठा महाराज होती, पण काम चांगलं करजो बरं.
त्यावेळेला मला हे चुकीचं वाटत होतं, हे खोटं वाटत होतं, की बाबा आता कसं काय मोठा महाराज होईल बा. अरे ते मोठा महाराज व्हायला शिक्षण पाहिजे. आपण 7वी नापास आहोत. नाही, आपल्याला काही 7वी ठरवून नापास आहोत, ठरवून. हो. ते आम्हाला एक मॅडम होत्या, त्या म्हणायच्या की तू शाळेत येऊच नको म्हणे, तू तिकडे कीर्तन कर. मी खरंच म्हणायचं गुरुजी बरं का, मी तुझा दर्शन घेईल पण तू शाळेत नको येऊ म्हणे. विनाकारण वेळ कशाला घालवतो तू शाळेत. मला ABCD फक्त लिहिता आली. हो. मी एकटा नाही बरं, तसे आम्ही 2 जण आहोत. आम्ही आम्हाला शिकवायला तयार असताना सुद्धा आम्ही शिकलो नाही. नाना सुद्धा. विषय असा आहे की नानाचं ऐश्वर आणि नानाचं तुम्ही जर सगळं काम पाहिलं तर मला असं वाटतं की असं काम करण्यासाठी फक्त अनुभव पाहिजे, आई वडिलाचे आशीर्वाद पाहिजे. एखाद्या वेळेला शिक्षण नसलं तरी चालेल, ते आशीर्वाद आणि ती प्रेरणा काम करून घेतल्याशिवाय राहत नसते, लक्षात ठेवा. मी म्हणतो तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये बसा आणि नानाशी बोला, असं वाटत नाही की ते इतके कमी शिकलेले आहेत म्हणून. आणि मी सुद्धा माझं शिक्षण लपवतो, पण ते लपत नाही. काय झालं, एकदा ते इलेक्ट्रिकचं बिल आलं. ते इलेक्ट्रिकचं बिल आल्यानंतर अनिकेत महाराज, मी ते पकडल्यानंतर माझ्या पाठीमागं विठ्ठल उभा होता. तो म्हटलं बाबा ते असं उलट धरलं तुम्ही, असं सारखं झालं ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे आमच्या प्रयत्नातून अजिबात झालेलं नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी यांच्या देखत सांगतो. मी इथं येण्यासाठी किंवा एवढा होण्यासाठी, इथं येण्यासाठी आणि एवढा होण्यासाठी माझ्या जीवनात काहीही प्रयत्न नाहीत. माझं शिक्षण कमी आहे. पाहिजे तसा खऱ्या अर्थाने जो शास्त्रीय अभ्यास मी करायला पाहिजे, जो आमच्या सोपान महाराजांनी केला, तितका अभ्यास माझा नाही. योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचे प्रस्थांतरे पूर्ण झाले बाजी, पूर्ण प्रस्थांतरे झाले योगेशचे पूर्ण प्रस्थांतरे झाले. इतका सुंदर शिकवतो भाष्यापर्यंत. आता 4-5 विद्यार्थी त्याच्याकडून ते भाष्य शिकतायत, प्रस्थांतरे शिकतात. आपलं तसं काही नाही. मग हे काहीही नसताना जर हे असेल, काहीही नसताना जर आम्ही तुमच्या समोर उभे असेल, काहीही नसताना, बरं खरंच आहे बरं का, फार मोठं तपही नाही, फार मोठी तपश्चर्या केली बा, असं काहीही नाही. हो, हे काहीही नसताना जर हे सगळं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगतो, हे श्री गुरु श्रीराम महाराजांची कृपा आहे. काही नसताना. अरे मी तर ते धोतर नेसून गावात गेल्यानंतर लोक टिंगला करे, हा खासा महाराज होते म्हणे. हा काही दिवस राहील म्हणे तिथं. पण मला असं वाटतं की हे काहीही नसताना जर हे होत असेल, बुवाजी मला लहानपणापासून पाहतात, आणि म्हणून हे सगळी जर कृपा असेल तर हे साधू संतांची कृपा आहे, लक्षात ठेवा. आणि हे कृपा मानलीच पाहिजे. मला मानावी लागते, याचं कारण त्यांच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही म्हणून मानावं लागतं. बघा काय झालं की काही संकेत भेटत असतात आणि त्या संकेतानुसार माणसाला काहीतरी काम करण्याची इच्छा होत असते. संकेत असे भेटतात की आपण काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून संकेत भेटतात. बघा रामायणामध्ये सुद्धा काही संकेत आहेत आणि महाभारतामध्ये सुद्धा काही संकेत आहेत. महाभारतातला संकेत आहे की तुम्ही महाभारतासारखे वागू नका, आणि रामायणातला संकेत आहे तुम्ही रामायणासारखे वागल्याशिवाय राहू नका. महाभारतातही युद्ध आहे आणि रामायणातही युद्ध आहे, दोन्हीमध्ये युद्ध आहे. आणि दोन्हीकडचं जे युद्ध आहे ना, ते युद्ध खरं म्हणजे गादीसाठीच आहे, गादीसाठीच युद्ध आहे. रामायणातही गादीसाठी भांडण आहे, महाभारतातही गादीसाठी भांडण आहे. पण महाभारतातलं जे भांडण आहे ते गादी पाहिजे म्हणून आहे, आणि रामायणातलं भांडण आहे ते गादी पाहिजे नाही म्हणून आहे. इतकं अंतर आहे. नाही पाहिजे दादा मला ही गादी, मी या गादीवर नाही बसू शकणार. माझा दादा जर वनवासात राहत असेल तर मला गादीवर बसण्याचा काय अधिकार आहे? लखनजीला रामप्रभूने म्हटलं, लखन अरे तू माझ्यासोबत नको येऊ, एखाद्या वेळेला भरताने जर या गादीचा स्वीकार नाही केला तर तुला बसावं लागेल, तुला या ठिकाणी यावं लागेल. लखनजी म्हणतात की दादा या गादीची अभिलाषा सांगताय तुम्ही मला, की ज्या गादीने तुम्हाला 14 वर्ष वनवास दिला त्या गादीवर बसायला सांगता तुम्ही मला. अरे या गादीवरच काय, मी अयोध्येमध्ये सुद्धा राहणार नाही. माझा दादा जर वनवासात जात असेल तर लखनजीला अयोध्येमध्ये राहण्याचा काय अधिकार आहे? मला असं वाटतं की लखनजीही बसायला तयार नाही,
आणि भरताने सुद्धा ती गादी 14 वर्ष स्वीकारली नाही. भांडण कशासाठी? गादीसाठीच, पण पाहिजे नाही म्हणून. भांडण कशासाठी? गादीसाठीच. यावद्विषीच्या तिष्णा या युद्धद्यग्रेन केशव नावद्दप्य परित्यज्यम भमीर्ना पांडवान प्रती. या अरे अर्ध राज्यच काय, 5 गावच काय, सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही. मला असं वाटतं की अनिकेत महाराजांनी सांगितलं, ही पाडी आपल्यावर येऊ नये याच्यासाठी सावध होणं महत्वाचं आहे. म्हणून सावध होणं महत्वाचं आहे. सुईच्या अग्रभागावर कुठं माती मावत असते आणि त्याच्यावर जी माती बसेल ती सुद्धा भेटणार नाही. अरे वा. आणि म्हणून संकेत मिळत असतात, यासाठी मी बोलतो. काही संकेत मिळाले आणि ते संकेत संदेशासाठी असतात. ते संकेत संदेशासाठी असतात. मी माझ्या गुरुवर्यांच्या देखत मी सांगतो, खरं म्हणजे मी पाथर्डी तालुक्यामध्ये प्रवास करत होतो. ॲम्बेसिडर गाडी होती आणि एक माणिक दौंडी म्हणून नावाचं गाव आहे पाथर्डी तालुक्यामध्ये. माणिक दौंडी नाही का महाराज, तुम्हाला माहित असेल. आणि तो असा कलव्याचा रस्ता होता आणि ज्यावेळेला आम्ही एक टेम्पो समोर उभा होता, त्या टेम्पोमध्ये गायी भरलेल्या होत्या. शेतकऱ्याने नाही कसाय, आणि त्या गायीचा एक पाय असा बाहेर आला होता. असा पाय बाहेर आलेला होता. असं वाटलं तो कसाही खाली उतरला, असं वाटलं की त्याला लोटून आतमध्ये देईल, पण त्याने तो पाय लोटला नाही. त्याने ते कोयतं काढलं आणि खाटकन पाय कापला आमच्या देखत. अक्षरशः असे एकदम अंधारे आला डोळ्याच्या समोर. आपल्या देखत, आपल्या हिंदुस्थानमध्ये आपल्या गाईचा शृंग मुले स्थितो ब्रह्मा शृंग मध्ये तू केशवा शृंगाग्रे शंकरम विद्या त्रयो देवा प्रतिष्ठिता. या गायीबद्दल आपण बोलतो. या लागी गाय आणि सज्जन माझा जाण जीवप्राण माझे पूजेचे अधिष्ठान सुलभ जाण ये दोन्ही आपत्काली गोरक्षण करीतो पढियंता मज जाण. त्या सवे मी आपण गोरक्षण करीत असे निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. असं जर भगवान उद्धवाला सांगत असतील, त्या गायीचा पाय आपल्या देखत बाहेर आला म्हणून जर कसाही कापत असेल तर सगळं तर काही आपण करू शकत नाही, पण या गोमातेची सेवा आपल्या जीवनामध्ये कुठंतरी झाली पाहिजे. तो संकेत मिळाला, तो संदेश म्हणून भविष्यामध्ये काम सुरू झालं. मला तुमच्या पुढे सांगताना अभिमान वाटतो, कारण हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे, म्हणून अभिमान वाटतो की आज 70 गोशाळा आपल्या संपर्कात आहे. आमचा एकही दिवस असा जात नाही की आम्हाला गोशाळेवरून फोन येत नाही. आणि जवळजवळ 17,500 ते 18,000 गोधन त्या गोशाळेमध्ये आहे. एवढं वाचलं म्हणजे सगळं आपण वाचवणारे आहोत असं नाही. बऱ्याचदा काही प्रश्न विचारला जातात की महाराज तुम्ही एवढा मोठा खर्च किंवा हे सगळं का करता, कुठं गायी कापणं कमी झालंय, खूप गायी कापल्या जात आहेत, का करताय तुम्ही? त्याचं उत्तर हे आहे की पुढच्या पिढीला हा संदेश मिळावा म्हणून हे केलं जाते. लक्षात ठेवा. काही दिवसाने असं म्हटलं जाईल की गायचा आणि आपला काय संबंध आहे गायचा. तसंही काही लोक म्हणतातच ना, म्हातारी झाल्यावर कापायला काय हरकत आहे. आणि म्हणून गायीचा आणि आपला काय संबंध आहे असं भविष्यामध्ये वाटू नये, यासाठी हा संदेश राहावा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. लक्षात ठेवा. अरे संदेश घेऊन चाललं पाहिजे. दत्तूजी महाराजांचा संदेश तुकाराम महाराजांनी घेतला, तुकाराम महाराजांचा संदेश ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला, आणि त्यांचा संदेश घेऊन हे कुटुंब जर चालत असेल तर आपल्या पूर्वजांचा संदेश घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे. मी तिथं नानाला म्हणत होतो की नाना तुम्ही पाय धुऊ द्या. नाना नाही उभे राहिले तिथं. नाना आम्ही तुमच्याकडे पाहत असताना खरं म्हणजे तुमच्याकडे पाहत असताना तुम्ही म्हणून तर आम्ही पाहतोच, कारण तुम्ही संकट मोचन आहात म्हणून, पण तुमच्याकडे पाहत असताना आम्ही पुरुषोत्तम भाऊ म्हणून पाहतो. आणि आम्हाला या गोष्टीचा सगळा अभिमान आहे. आज विदर्भाला जे नाव दिलंय ते जर या कुटुंबाने दिलं असेल तर मला असं वाटतं की याचा सार्थ अभिमान आपल्याला असलाही पाहिजे. विदर्भामध्ये गेलो, कुठं गेलो असं म्हटल्यानंतर महाराष्ट्रातला नाही देशातला माणूस म्हणतो की आम्ही शेगावला गेलो. शेगावला गेल्यानंतर अरे गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथलं वैभव पाहिलं. मला वाटतं हे सगळं वैभव आपण जर उभं केलं असेल तर आपले चरण आम्हाला पूजनीय आहेत. लक्षात ठेवा की तुम्ही या विदर्भाला नाव दिलं.
हा संदेश मिळाला, गाईचं काम सुरू झालं. ज्यांच्यामुळे मला हा सत्कार भेटतो त्यांच्या पुढे मला हे सांगावं लागेल म्हणून सांगून देईल की शिबिरामध्ये आम्ही विचारलं का रे पुरो, मायबाप कोणाला नाहीत रे, आई कोणाला नाही, माय कोणाला नाही, आई वडील कोणाला नाही, असं विचारल्यानंतर दुसरे पोरं त्याच्याकडे पाहायचे आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर इतक्या जोराने रडायचं, ते माय नाही म्हटल्यानंतर इतक्या जोराने रडायचं महाराज की नंतर नंतर आम्ही विचारणं सोडून दिलं, कारण आम्हाला रडावं लागत होतं. इतक्या जोराने ते पोरगं रडायचं, इतकं सुंदूर रडायचं, बा काहीच नाही, एवढंच विचारायचं फक्त की बा आई कोणाला नाही, वडील कोणाला नाही, तसे काही मुलं आहेत का. असे मुलं जसे जसे शिबिरात आपल्याला भेटत गेले त्या त्या पद्धतीने आपण त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या आशीर्वादाने एक प्रयत्न शेडके सर म्हणून आहेत तिथं चालू आहेत, 75 मुलं आहेत की जनात आहेत. दुसरा एक प्रयत्न जिंतूरमध्ये आहे, परीक्षित महाराज म्हणून आहेत, ते त्या ठिकाणी म्हणतायत मला हे करायचं आहे की तुला जर फुकटच शिकवायचं असेल तर गड्या आपण गरीबाचे पोरं शिकवू, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा 40 मुलं आहेत. कर्जतमध्ये त्या ठिकाणी रवींद्र महाराज म्हणून आहे, बाबा मला हे करायचं यार, तू कर म्हटलं, तुला काही कमी पडणार नाही, आम्ही तुला मदत करू, नक्की मदत करू म्हटलं, शेवटचा 1 रुपया असेपर्यंत मदत करू म्हटलं, तुला हे कर, तुला जर मुलं शिकवायची आहेत आणि अशा पद्धतीने जर शिकवायची आहेत तर मग दुसऱ्याची मुलं घेतल्यापेक्षा गरीबाची मुलं शिकव. त्या ठिकाणी सुद्धा 80 मुलं आहेत महाराज की ज्यांना मायबाप नाहीत. आणि अशा पद्धतीने ही कामाची रचना उभी राहिली. एक माणूस मी पाहिला की जो कुत्र्याचे आतडे खात होता, मेलेल्या कुत्र्याचे आतडे खात होता. त्यावेळेला असं वाटलं पागल होता तो, पागल होता, वेळा होता, तू काय करील काही सांगता येत नाही, वेळा माणूस काय मोठा कठीण असते. त्यावेळेला संकेत मिळाला, तो संदेश म्हणून आम्ही त्याचा विचार करत होतो, तो आपल्या खर्चाला करणं शक्यही नव्हतं, म्हणून एक आश्रम आम्हाला भेटला आणि त्या आश्रमाला भेटल्यानंतर त्या ठिकाणी जी गती मिळाली, आज त्या ठिकाणी आपण आताही जाऊन पाहू शकता. आपला पडेसखेड सपकाळ म्हणून या ठिकाणी जवळजवळ 280 ते 90 लोक असे आहेत की ज्यांच्या अंगामध्ये पूर्ण किडे पडलेले होते, ज्यांना अन्नातला आणि विष्ठेतला फरक समजत नव्हता, ते लोक आता त्या ठिकाणी काम करत आहेत, नाही का. आणि वेळे सांभाळणं फार कठीण असतात महाराज, इतके सगळे वेळे सांभाळणं किती कठीण आहे. बिचारा या मंडळीला विचारा तुम्ही, एक एक पागल माणूस सांभाळणं किती कठीण आहे ते सांगतील. एक पागल सांभाळणं किती कठीण आहे, अरे हो नाही सांग. एक पागल सांभाळणं जर इतका कठीण आहे तर 300 पागल सांभाळणं किती कठीण असते, लक्षात ठेवा. अशी परिस्थिती आहे, असे संकेत मिळत राहिले आणि हे पुढे जात राहिलं. त्याच्यामध्ये मी बुवाजी आता भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये फिरतो. 225 गावला मी त्या ठिकाणी गेलो. फार जाणं आवश्यक आहे महाराज, खूप आवश्यक आहे. आवश्यक यासाठी आहे की ज्या ज्या गावामध्ये आम्ही गेलो ते लोक बसायचे, यायचे, अक्षरशः त्यांच्या ज्ञानोबा आरती पाठ नाही, त्यांच्या तुकाराम महाराजांची आरती पाठ नाही, त्यांच्या पसायदान पाठ नाही, पसायदान नाही, तुकोबा रायाची आरती नाही, ज्ञानोबा रायाची आरती नाही, पांडुरंगाची आरती नाही, कोणचीच आरती पाठ नाही त्यांच्या. तर मग त्यांना द्यायचं काय, आरत्या तर कोणच्याच पाठ नाही. म्हणून त्यांना आपण एक माळ दिली की बाबा रे सगळ्यांनी मंदिरात यायचं आणि श्रीराम जय राम जय जय राम म्हणून एक मणी वडायचा आणि अशी 108 मणीला 10 मिनिटं लागतात. तुम्ही त्या माडीसाठी तिथे या आणि प्रसाद घेऊन निघून जा, अशी रचना केली. खरं म्हणजे मला निरोप आले की बाबा त्या ठिकाणी कुठं 150, कुठं 200, कुठं 100, कुठं 250 असे लोक त्या ठिकाणी माडीला जमून राहिले. एका ठिकाणी आम्ही गेलो, ते मांगली नावाचं गाव आहे, 1.5 वर्ष झाले तिथे साप्ताहिक महाआरती चालू आहे. तुम्हाला खरं सांगतो की त्या ठिकाणी आम्ही ज्या दिवशी त्या साप्ताहिक महाआरतीला हजर होतो त्या ठिकाणी 800 ते 1000 लोक साप्ताहिक महाआरतीला हजर होते. अशा पद्धतीने याला जे यश मिळते याला सुद्धा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने काही संकेत मिळाले, त्यामुळे हे काम धीरे धीरे उभं राहत राहिलं. मी नक्की सांगतो तुम्हाला, हे सगळं करत असताना सुद्धा कमी नाही हो पडत. बऱ्याचदा माणसाला असं वाटतं की आपण सप्त्याला वर्गणी दिली की कमी पडते, म्हणून वर्गणीच देत नाही. निवृत्ती बाबा सांगायचे 1.25 रुपये देऊ, घरातले 9 जण जेवायला येऊ, नंतरची काही बुंदी उरली तर घरी घेऊन जाऊ, सगळा सप्ताह झाल्यावर तुमचा हिशोब घेऊ, हिशोब जर नाही पटला तर दिलेला 1.25 रुपये वापस घेऊ.
अशी परिस्थिती आहे. मोठी मोठी माणसं सुद्धा धर्मकार्य करत असताना कंजूशी करतात. काय करणार तुम्ही? भविष्यामध्ये येणाऱ्या आपत्तीचा जर तुम्ही विचार केला नाही, नाही राही राहणार महाराज, हे सगळं लक्षात ठेवा. आता जर आपण भविष्याचा विचार केला नाही, त्या दिवशी चंद्रशेखर महाराज बोलले, अरे पितामह भीष्माने जर चूक केली नसती तर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं नसतं. पितामह भीष्माने खरंच चूक केली की काही बोलले नाहीत, मौन धारण केलं. काही गरज नव्हती मौन धारण करण्याची. शब्द होते त्यांच्याकडून, देव होता त्या ठिकाणी. देवाची सुद्धा इच्छा होती की यांनी बोलायला पाहिजे, यांच्या कुलातले आहेत ते, पितामह आहेत, यांनी बोलायला पाहिजे. त्यांनी जर दम दिला असता दुर्योधनाला, ए दुर्या खबरदार, लेका पुढे गेला तर माझ्याजवळ सुद्धा शस्त्र आहे, मी तुझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही, असं जर म्हटलं असतं तर वस्त्रहरण थांबलं असतं ना. वस्त्रहरणाचा इतिहास आपण सांगत असतो, हे थांबलं असतं ना. हे इतिहास सांगायला जरी आपल्याला चांगलं वाटत असलं तरी ते काय चांगली गोष्ट होती? चांगली गोष्ट फार वाईट. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, कौरवे पांचाळे सभे माझी आणली, हे प्रमाण तयार झालं त्याच्यामुळे. आणि मौन धारण केल्यामुळे जर अशी पुढची भविष्यातली आपत्ती येत असेल तर मला असं वाटते की आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या साधूंनी सुद्धा हे मौन सोडायला पाहिजे. सोडायला. आपल्या मौनामुळे जर देशाचा घात होत असेल तर मौन कशासाठी? आपल्या मौनामुळे जर महाराष्ट्राचा घात होत असेल तर मौन कशासाठी? मौन धारण केल्यामुळे जर भविष्य बिघडत असेल तर खऱ्या अर्थाने मौन सोडणं हा सुद्धा धर्म आहे, लक्षात ठेवा. मौन सोडणं सुद्धा धर्म आहे. अल्लाउद्दीन खिलजी आलेत, ज्ञानदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज दिल्लीला गेले, त्यांच्या कीर्तनामध्ये गाय कापली. नामदेव महाराजांनी 3 दिवसाचा वेळ मागितला, गाय जिवंत झाली. ऐसा कोणसा इतका भगवान आहे की जो ऐसा ऐसा कर सकता है, म्हणून तिकडून आक्रमण झालं. त्यावेळेला त्या राजाला सावध केलं होतं. त्या दिवसचे राजे होते देवगिरीचे राजा रामदेवराय. ज्ञानोबारायांनी सावध केलं होतं 1212 साली की रामदेवराय सावध व्हा, आक्रमण होऊ शकतंय. काही दिवस गेले नाहीत, 1224 साली आलेत 8000 सैनिक घेऊन आणि सगळा महाराष्ट्र लुटला. म्हणून सज्जनानो, विषय असा आहे की काही संकेत अत्यंत महत्वाचे असतात. साधू वाईट संकेत कधी देत नसतात, लक्षात ठेवा. तुमचा माझा काय संबंध आहे? त्याग आहे या माणसाच्या जीवनामध्ये. या लोकांच्या जीवनामध्ये दुसरं काय पाहत आहे आपण? सगळा त्यागच पाहत आहे, सगळा त्याग पाहत आहे. इतका त्याग आहे, इतका त्याग आहे की एखाद्याच्या घरी चहा प्यायला नाही गेलं तरी शिव्या सहन करावं लागतात, इतक्या त्याग आहे. हा सगळा त्याग करून जर ही मंडळी या ठिकाणी फिरत असेल आणि हे जर काही संकेत देत असतील तर मला असं वाटते ते आपण संकेत नाही, तो आदेश मानला पाहिजे, तो आदेश मानला पाहिजे. आणि म्हणून अशा अर्थाने या ठिकाणी आपण सगळ्यांनी हा सत्कार केला. खूप मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. किती गावचे लोक आहेत? 21 गावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अत्यंत प्रेमाने उपस्थित आहेत, अत्यंत प्रेमाने उपस्थित आहेत. 21 गावची मंडळी आहे आणि खूप प्रेमाने फिरलेत हे सगळे. मला येत होते आमचं नामदेव, पंढरी महाराज, महाराज नागोराव, आणखी कोण कोण होतं, असे फिरत होते आणि सांगत होते की आमच्या इथं सत्कार आहे. अरे मी तुमचाच आहे, नाही का? आता काय वेगळा सत्काराचा विषय काय असू शकतो, पण हे प्रेम आहे. मी मागेही बोललो, अनेक ठिकाणी सत्कार झाले, खरंच झाले, अनेक ठिकाणी सत्कार झाले. काही काही सत्काराचा खर्च खूप मोठा होता. अनेक ठिकाणी सत्कार झाले. ते सत्काराचं गाव नगर असेल, त्या सत्काराचं गाव बीड असेल, त्या सत्काराचं गाव कोल्हापूर असेल, त्या सत्काराचं गाव आणखी तिकडचं असेल, पण आजच्या सत्काराचं गाव शेगाव तालुका आहे, लक्षात ठेवे. महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. ज्या शेगावच्या नावाने आम्ही महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो हा शेगाव तालुका, इथला जर हा सत्कार असेल तर हा सत्कार अत्यंत महत्वाचा नाही. मी अत्यंत मनापासून तुम्हाला सांगतो, हा सत्कार माझा नाही, हा सत्कार संप्रदायाचा सत्कार आहे. हा पुरस्कार माझ्या नावाने मोठा झालेला पुरस्कार नाही, हा ज्ञानोबा तुकोबारायांच्या नावाचा असल्यामुळे तो मोठा झालेला आहे. आणि ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव त्याला असल्यामुळे हा पुरस्कार मोठा आहे. तुम्ही त्या पुरस्कारापेक्षा तुम्ही जास्तच डोक्यावर घेतला बघा. मलाही त्याचं आता ओझं व्हायला लागलं की आता हे सत्कार चालले की महाराज आपलं तिकडे कीर्तन जातात आणि कीर्तन गेले काय जाते आपल्याला माहित आहे. हे सत्कार आले का हार घालतात फक्त,
बरं ते हारही मला वाटतं काही खूप नसतात, ते असे 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 आणखी असे ते हार सकाळचा सत्कार झाला, तिथे भरपूर लोक होते. मी म्हटलं बाबा ते हार स्टेजच्या खाली टाक, नाही तर हे मला मारतील, हार टाकू टाकू. तेच ते हार असतात. असो, पण हे प्रेम आहे. तो विषय गमतीचा सोडून द्या. इतकं प्रेम तुम्ही आमच्यावर करता हे आम्हाला माहीत नव्हतं. तुम्हालाही काहीतरी प्रेम दाखवण्यासाठी निमित्त महत्वाचं होतं, की जे निमित्त भेटलं. तुम्ही अत्यंत प्रेम आमच्यावर करता. आम्ही तुमच्या ऋणात राहू, नक्की राहू. आणि खरंच सांगतो तुम्हाला, आम्ही आमच्या धर्माची सेवा करत राहू, वारकरी धर्माची सेवा करत राहू, शेवटच्या क्षणापर्यंत करत राहू. आता काही बदल होणार नाही. आता काय बदल होणार आहे? शेवटच्या क्षणापर्यंत करत राहू आणि तन मन आणि धनाने करत राहू. खरंच मला कमी पडलं नाही पहा. माझ्यावर पैसे आहेत आजही, खरंच. तुमच्यावर किती आहे ते मी विचारणार नाही, म्हणून तुम्ही मला विचारणार तुमच्यावर किती आहेत म्हणून. खरंच आहे पहा. पण मला असं वाटतंय की तो सगळं आणि सगळं धर्माचं असलं पाहिजे. हे माझा आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागं बसलेला. यांचा यासाठीच मला आशीर्वाद असला पाहिजे की हे सगळं आमच्या संजूचं सगळं तन मन आणि धन हे फक्त आणि फक्त शेवटच्या श्वासासाठी धर्मासाठीच असलं पाहिजे. यालाही आशीर्वाद पाहिजे बरं. नाही थोडं बदलते माणूस, मग नंतर काही काही गोष्टीनं बदलत राहते. तसा बदल न धरू पालट असं व्हावं, यासाठी आम्हाला यांचा सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. सज्जनानो, आपण सगळेजण इथं आलात, खूप प्रेमाने आलात. तुम्हाला माहित आहे की झाडू आहे ना, झाडू 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 जर त्या दोरीतून सुटला ना की तो कचरा होतो. दोरीतून सुटला की तो कचरा होतो. झाडू दोरीतून सुटला की तो कचरा होतो. तो एकत्र बांधला की झाडू होतो. दोरीतून सुटलेल्या झाडूला, त्या कचऱ्याला दुसरा झाडू झाडून टाकत असतो. समजा जर आपण त्या दोरीतून सुटलो ना, आपण जर वेगवेगळे झालो, तर दुसरा झाडू आपल्याला झाडून काढल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा अर्थाने आपण सगळेजण वारकरी म्हणून एकत्र आहात या ठिकाणी. दत्तूजी महाराजांचा हा दरबार आहे. फार मोठा परंपरा आहे, 150 वर्षाची परंपरा आहे. आणि ही परंपरा भविष्यामध्ये आमची महाराज मंडळी चालवते. आपण सगळेजण आलात, बोलण्यासारखं खूप आहे, पण मला इकडून भीती आहे याची. याने पहिले सांगितलं लवकर लवकर बोला म्हणून. घाई कशाची आहे? आता का सोयाबीन सोंगायला जायचं का? मग कापसायला जायचं का आता? मग आता जर कापसायला जात असतील मग हे आहेत कोण? रातची आता तुम्ही जर म्हणत असाल आम्हाला आता कापसायला जायचं, म्हणजे दुसऱ्या जवारातले जाल तुम्ही. आता काय काम आहे आपल्याला? किती वाजले? 9:15 वाजले. आता जेवण करून मस्त जायचं आहे. भेटी होतात सगळ्यांच्या, आणि हा आनंदाचा क्षण अत्यंत या ठिकाणी अनुभवायला भेटतो आपल्या सगळ्यांना. हा सगळ्यांच्या प्रेमाचा क्षण आहे. अशीच वाटचाल आपली भविष्यामध्ये चालत राहावी. आपण वारकरी म्हणून सगळ्यांनी असावं. काही कसं आहे पहा, तिथं काही हे झाले किंवा आपल्याला सरकारला काहीतरी निवेदन द्यायचं आहे, काही ठराव झाले. ठराव सकाळच्या सत्कारामध्ये मी माझा ठराव सांगितला की माझा हा ठराव आहे की मंदिरामध्ये जर हरिपाठ चालू असेल तर माडकऱ्यांनी TV पाहत बसू नये. माडकरी आहे ना, तुम्ही होते. वेळ नसेल तर जाऊ नका. सोयाबीनचं खय असेल तर अजिबात जाऊ नका. कुठं पाहुणे गेले असाल तर अजिबात जाऊ नका. पण आपल्या शेजारच्या मंदिरामध्ये जर हरिपाठ चालू असेल, तुम्ही जर माडकरी असून वारकरी असून जर ते अर्धा घंटा न जाता TV पाहत असाल तर मग कसं होईल? मग कसं होईल? आपल्या गावामध्ये कीर्तन आहे, कीर्तन चालू आहे. नाना कीर्तनाला लोक कमी असतात, स्वयंपाकाजवळ जास्त असतात. आमचे शंकर महाराज सांगत असतात की काय लोक म्हणजे पंचायतजवळ बसतात पण कीर्तनात बसत नाहीत. बरं तो पंचायत बोलतही नाही यांच्याशी, ते त्याच्या बायकोचं त्याचंच बोलणं चालू असते. बरं तिथं काही असं काही प्रसाद नाही, ते तिनक्या विकून अंगावर टिनक्या उडतात पण पंचायापासून उठत नाहीत लोक, कीर्तनाला बसत नाही. असं करू नका माझ्या राजांना. गावामध्ये जर कीर्तन असेल, तुम्ही जर वारकरी असाल माडकरी असाल तर तुम्हाला घरी राहण्याचा काय अधिकार आहे? कीर्तन कोणाचंही असो. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटीसार नारळी महाराज म्हणतात. कीर्तन कोणाचंही असो, पण घरी बसून तुम्हाला कीर्तन ऐकता येणार नाही. काही आरत्या आपण चालू केल्यात, या तालुक्यामध्ये फिरायचं राहिलं
आरती जर आपल्या गावामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपण त्या आरतीसाठी सुद्धा उपस्थित राहिलं पाहिजे आणि हेच ठराव महत्वाचे आहेत आणि हे सगळं आपण केलं पाहिजे, अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे, फार प्रेमाने केलं पाहिजे. मला खेदाने सांगा वाटतंय, मी आरतीची सुरुवात करण्यासाठी गेलो महानला. महान झालंय, एका एका मिनिटात सांगतो. महानला गेलो बुवाजी मी, तिथं सगळी लोक जमले बुवा साप्ताहिक. पहिले तर मी सांगतो, तुम्ही हरिपाठ घेता का नाही घेत असाल तर हरिपाठ चालू करा, कोरोनामध्ये बंद पडले, सप्ताह करा आणि नंतर ज्यांना शक्य नाही रोज यायचं त्यांनी 8 दिवसातून एकदा या असं सांगतोय. मी एका म्हातारीला विचारलं, 80 वर्षाची म्हातारी होती. मी तिला विचारलं, आजी तुमच्या गावात दुपारची अजान 4ला होते? अरे 4ला नाही महाराज, 1:30 वाजता होते. मी तिला विचारलं 4ला होते का नाही आजी? ते म्हण नाही महाराज तुम्हाला माहित नाही, 1:30 वाजता होते. आजी 80 वर्षाची आजी, तिला अजानचा वेळ माहित आहे पण हरिपाठाचा वेळ माहित नाही. तिला अजानचा वेळ माहित आहे पण रामफेरीचा वेळ माहित नाही. का हे रामफेरी राम राम करत जरी हे निघाले ना तुम्ही 2-4 जण गावातून, अरे पाडण्यातले पोरं सुद्धा ऐकतायत ना, ते संस्कार नाहीत होत. 100% संस्कार होतात. नका जाऊ तया गावा नाम धारकांच्या शिवा. म्हणून 2-4 माणसं जर श्रीराम जयराम जय जयराम करत जर फिरले तर त्या पोरांवर संस्कार होतात, सगळ्यांना ऐकायला येते, तुम्हाला त्याचं पुण्य भेटते. आणि काही लोक असं म्हणतायत की काय ते झाले रामफेरीवाले, पण ते राम येते त्या तोंडात. पूजनीय डोंगरेजी महाराजांची नाना कथा झाली अकोल्याला, त्या कथेतून जे निधी उरली ती निधी महाराज काय करायचं म्हणून त्यांना विचारलं, त्यांनी कॅन्सरचं हॉस्पिटल केलं. कॅन्सरचं हॉस्पिटल केलं नाही का, त्याचं नाव महाराज तुमचं ठेवायचं, म्हणजे माझं नाव नाही ठेवायचं, तुकाराम महाराजांचं नाव ठेवायचं. त्या कॅन्सरच्या हॉस्पिटलचं नाव तुकाराम महाराज आहे. आजही ऑटोवाले काय म्हणतात, संत तुकाराम संत तुकाराम संत म्हणतात का नाही, म्हणतात का नाही, परिणाम झाला का नाही, संत तुकाराम संत तुकाराम संत तुकाराम म्हणतायत. तर इच्छा नसताना सुद्धा म्हणतायत, जे कधी राम म्हणत नाही ते सुद्धा संत तुकाराम म्हणतायत. तसे बिचारे काही नास्तिक असतील, ते सकाळी उठणं जिवार येत असेल, तुमच्यामुळे झोपा मोडत असतील, तर काय काय पागल आहे, सकाळी राम फेरीवाले आले तर ना झोप मोडली, राम आलं ना तोंडात. अशा अर्थाने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपापल्या गावामध्ये आपापला संप्रदाय, आपापला, याचा अर्थ वारकरी संप्रदाय कसा वाढेल याच्याकडे आपण सगळेजण लक्ष देऊ. आशीर्वाद देण्यासाठी ही सगळी मंडळी आहे. पुन्हा एकदा शेगाव तालुक्याच्या माध्यमातून हा एवढा मोठा उत्सव तुम्ही साजरा केला, सगळ्यांनी या ठिकाणी बोलावलं. मी सगळ्यांची मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, मी सगळ्यांचे आभार मानतो. असंच प्रेम आपल्यावर आमच्यावर राहू द्या ही आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.